मुंबईकरांसाठीचा प्रवास आणखी जलद होण्यासाठी MMRDAनं आता मेट्रो उभारण्याचा निर्णय घेतला आणि यापैकी मेट्रो 3 या मार्गाचं काम अंतिम टप्प्यात आलंय। लवकरच पहिला टप्पा आरे ते BKC दरम्यान मेट्रो धावणार आहे। तर यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। आपण पाहूयात। मेट्रो 3 आता 3 टप्प्यामध्ये वाहतूक सेवेत येणार असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिलेली आहे। याआधी आपण पाहिलं होतं कुलाबा, वांद्रे, सिप्स, भुयारी मेट्रो 3 या मार्गिकेचं काम जे आहे ते 2 टप्प्यात करण्यात येत असून 2 टप्प्यातच ही मार्गिका सेवेत दाखल होईल असं जाहीर करण्यात आलं होतं। मात्र आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने ही मार्गिका 3 टप्प्यामध्ये सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे मार्च 2024 मध्ये आरे BKC हा पहिला टप्पा जो आहे तो वाहतुकीसाठी सेवेत दाखल होणार होता, पण मात्र हा मुहूर्त चुकला असून मे महिन्यामध्ये अखेरीस हा आरे BKC भुयारी मेट्रो मार्ग जी आहे ती सुरू होणार आहे। त्यामुळे BKC वर्ली हा दुसरा टप्पा देखील सेवेत येईल आणि पुढील वर्ली कुलाबा तिसरा टप्पा देखील सुरू करण्याचे MMRCAचे नियोजन करण्यात आलेले आहेत। एकूणच आपण पाहतोय की पहिल्या टप्प्यामध्ये धावणाऱ्या आरे ते BKC या मार्गात एकूण 10 स्थानकं असून 9 भुयारी मार्ग असणार आहे। एकूणच आपण पाहिलं तर बहुचर्चित केंद्र आणि राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये मुंबई मेट्रो मार्गिका 3 आता लवकरच पूर्ण होणार असून सेवेमध्ये दाखल होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद नाईकसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।